शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदैवता श्री रूपाभवानी मंदिर, जुना बोरामणी नाका येथील इंद्रभवानी मंदिर परिसर, पार्क चौकातील शमी वृक्ष परिसर व सीमोल्लंघन मिरवणूक मार्गाची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रूपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे, सुनील रसाळे, विजय पुकाळे, सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे विश्वस्त दत्तात्रय मेनकुदळे, उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड, शिवानंद सावळगी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। उत्सव काळात रूपाभवानी चौक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्थलांतर करावे, पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या विजयादशमीच्या 2 दिवसा अगोदरच बंद करावे, मिरवणूक मार्गावर दिवाबत्ती, मंदिर परिसर स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे केली। यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी मंडळाने केलेल्या सूचनाचे तात्काळ अंमलबजावणी करण्याचे संबंधित खात्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही दिली। यावेळी महापालिकेच्या सर्व खात्यांच्या झोन अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांच्यासह कारंजे साहेब यांच्या विविध अधिकाऱ्याचे पदाधिकारी यांनी मध्यवर्तीची पाहणी केली। जो पालखी महामार्गाचा आणि नंदीध्वजाचा मिरवणुकीचा महामार्ग आहे, या महामार्गाची पाहणी केली। यासह जे लाखो देवाचे श्रद्धास्थान असलेले रूपाभवानी मंदिर या ठिकाणी पाहणी केली। तसंच इंद्रभवानी देवी असू दे, इंदुमल्लिका देवी असू दे, शिवगंगा देवी माता असू दे, या मंदिराची पाहणी करत असताना या रूट मार्ग पाहणी करून परत शेवट शमीवृक्ष या जवळ आले। या शमीवृक्षापाशी इथं लाखो देवाचे श्रद्धास्थान असले शमीवृक्ष आहे। या ठिकाणी जे अतिक्रमण आहे, या अतिक्रमणाच्या बाबतीत त्यांनी काही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। इथं कचरा वगैरे साचलेला आहे, काही इथं गेट वगैरे बंद आहेत, या बाबतीत त्यांनी सूचना दिल्या की लवकरात लवकर इथल्या समस्या दूर करू असं आश्वासन दिलं। आणि ज्या प्रकारे शांतता कमिटीमध्ये बैठक झाली, त्या सूचना मांडल्या गेल्या, त्यांचं तंतोतंत पालन प्रशासन करत आहे। आणि आजही आम्हाला येऊन त्यांनी आश्वासन देऊन सगळ्या प्रोसिजर चालू केलं। बोला मग। नवरात्राच्या संदर्भात महामंडळाच्या वतीनं ज्या सूचना होत्या त्या महापालिकेनं अंमलात आणलेल्या दिसत आहेत। आज माननीय आयुक्त साहेब, त्यांचे सगळे सहकारी, त्यांचा पूर्ण स्टॉफ आणि मध्यवर्ती सगळे पदाधिकारी यांचा समावेश आज रूपाभवानी आणि पार्कवरील जो सीमोल्लंघन खेळाचा मार्ग आहे, जे स्थळ आहे, त्या स्थळाची पाहणी करण्यात आली। या ठिकाणी अतिक्रमण बरंच आहे। आज 3 वर्षापूर्वी आमचे मार्गदर्शक दत्तात्रय मेनकुदळे साहेब हे या उपोषणाचा म्हणजे इथलं अतिक्रमण काढू म्हणून या ठिकाणी जवळजवळ 5 दिवस त्यांनी उपोषण केलं होतं। तेव्हापासून हे अतिक्रमण काढलं जात आहे। आता आपण बघतोय की या ठिकाणी असलेली मुतारी, या मुतारीचा काही उपयोग नाही, तरी मुतारी लोक त्याचा उपयोग ती बंद आहे आणि लोक त्याचा उपयोग करतात। तर ती घाण सगळी रस्त्यावर येते, सीमोल्लंघन खेळायला जाणं लोकांना अडचण होती। आणि इथली जे अतिक्रमण म्हणजे महापालिकेला कुठल्याही प्रकारचा टॅक्स न भरणारे अतिक्रमित लोक आहेत परप्रांतीय, ते लोक या ठिकाणी असंच टाकतात, निघून जातात आणि हे सांभाळायचं काम महापालिकेवर येते। हे दाखवलेलं आहे की सगळं अतिक्रमण काढून घ्या आणि काढून घेतो याची गॅरंटी आम्हाला कारंजे साहेबांनी दिलेली आहे। आतलं तिकडे अतिक्रमण जे आहे ते काढून घेतो म्हणलेत आणि काही अडचण भासल्यास पुन्हा आम्हाला कळवा असं सांगितलेलं आहे। त्यामुळं मध्यवर्तीची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि मध्यवर्तीला त्यांनी पूर्ण सहकार्य करायचं आश्वासन दिलं आहे आणि करत आहे। त्याबद्दल सार्वजनिक नवरात्र महोत्सवाच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो।